समर्थ श्रीराम भाग 14. वऱ्हाडकरचा राहणारा बाजीराव कोपरेकर या नावाचा एक इसम आपल्या बायकोला घेऊन तुकामाईंच्या दर्शनाला आला. त्याला मुलबाळ नव्हतं. तो पाया पडल्याबरोबर तुकामाईंनी सारखी शिव्यांची सरबत्ती सुरू केली. त्याला आणि त्याच्या बायकोला जेवायला घालून त्याच दिवशी हकलून दिलं. 1 वर्षानंतर त्याला मूल झालं. बारशाच्या दिवशी त्या बाईने मनापासून प्रार्थना केली आणि तुकामाईला हाक मारली. लगेच स्वारी हजर झाली. माझा वाटा दे असं म्हणून थोडं अन्न तोंडाला लावलं. त्या मुलाला मांडीवर घेऊन अंगारा लावला आणि देवाला विसरू नका असं सांगून जसे अचानक आले तसे निघून गेले. मंगरुळकर नावाचा एक पटवारी होता. त्याचा एकुलता एक मुलगा शंकर क्षयरोगाने फार आजारी झाला. औरंगाबाद येथील हवा त्या रोगाला चांगली म्हणून त्या मुलाला बापाने काही दिवस तिथे ठेवला. परंतु प्रकृतीत फरक पडेना आणि वैद्यांनी हात टेकले. आपल्या घरी मरण आलेलं बरं असा विचार करून बापाने शंकरला डोणगावावरून सिरपूरला आणलं. सिरपुरात त्यांचा मुक्काम तुकामाईंच्या मठात होता. एके दिवशी शंकराचा रोग शेवटच्या अवस्थेला पोहोचला आणि त्याला घोंगडीवर घालून सर्व मंडळी त्याच्या मृत्यूची वाट पाहत बसली. अशा असहाय्य अवस्थेमध्ये शंकरनी मनातल्या मनात तुकामाईंचा धावा केला. त्याला जरा गुंगी आल्यासारखं झालं आणि तुकामाई दिसले. बाळ, घाबरू नको, तुला आता बरं वाटेल असं म्हणून तुकामाईंनी आपली चिलीम त्याच्या तोंडाला लावली आणि तेवढ्यात तो शुद्धीवर आला. त्यांनी डोळे उघडून पाहिले तर आईबाप रडतायत. आपण आता मरत नाही असं आईबापांना सांगून तुकामाईंनी आपल्याला कसं अभय दिलंय याचं वर्णन त्यांनी केलं. शंकर हळूहळू बरा झाला. नंतर सर्वजण येळेगावला तुकामाईंच्या दर्शनाला गेले. पाया पडल्यावर तुकामाईंनी शंकरला चिलमीची खूण दिली. एकदा तुकामाई स्वस्थपणे बोलत बसले होते. भोवती चांगली नेहमीच्या परिचयातली 5-50 मंडळी होती. बोलण्यावरून बोलणं निघून अरण्याच्या आणि हिंस्त्र पशूंच्या गोष्टी निघाल्या. तुकामाई सहज म्हणाले, जंगलातली जनावरे फार उग्र असतात. जो खरा निर्भय असतो तोच त्यांना तोंड देऊ शकतो. त्यावर एक जण म्हणाला, महाराज, आपण जवळ असल्यावर आम्ही मुळीच घाबरणार नाही. या त्यांच्या म्हणण्याला इतर काही जणांनी साथ दिली. हे बोलणं संपतं न संपतं तोच तुकामाई जिथे बसले होते ना तिथे ते नाहीसे झाले आणि एक मोठा वाघ बसलेला त्यांना दिसला. आणि मग मंडळींची त्रेधा काय विचारता, सगळे लोक ताबडतोब पळून गेले. देशमुख, त्याची बायको, दत्ताराम असे तिघे मात्र तिथे बसूनच राहिले. 5 मिनिटांनी वाघ नाहीसा झाला आणि तुकामाई पुन्हा बसलेले दिसले. तेव्हा ते म्हणाले, प्रत्येक जण म्हणतो तुमच्यावर माझी निष्ठा आहे. खरी निष्ठा इतकी सोपी नाही बरं का. हे समजून प्रत्येकाने ती वाढवण्याचा अभ्यास करा. तुकामाई एकदा नदीकाठी बसले होते. समोरून एक घोडा चालला होता. त्याच्यावर नवरा बायको 2 जण बसले होते. जवळ बसलेला मारुती सहज म्हणाला, तुकामाय, माणसाला समाधी लावता येते पण या प्राण्यांना येते का हो? तुकामाई म्हणाले, अरे त्याला काय हरकत आहे. तुकामाईंनी त्या घोड्याकडे बघितलं. हर 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 असे शब्द उच्चारले. त्याबरोबर तो घोडा, तो नवरा आणि ती बायको तिघेही डोळे झाकून स्तब्ध झाले. 2-3 तास गेल्यावर तुकामाईंनी म्हटलं, जा जा म्हटल्याबरोबर ते घोडं चालू लागलं. श्रीराम समर्थ श्रीराम.